नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचरित्र पारायण कधी करावे, कसे करावे आणि त्याचे नियम काय पाळावे, वाचनाची वेळ, रोजचा नैवेद्य, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त 4 जुलैला तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करू शकता, कारण की 10 जुलैला गुरुवार आहे. गुरुपौर्णिमा, मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन येऊन जाईल. गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करावा. संकल्प फक्त पहिल्यांदाच करायचा असतो, रोज रोज करायचा नसतो. गुरुचरित्र 7 दिवसाचं पारायण करत असताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून पारायणाची सांगता करायची असते. दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी 4 पर्यंत कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. पण पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही वाचाल तर 7ही दिवस वाचनाची 30 वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. कधीतरी अडचण आली तर काही हरकत नाही, पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. जागासुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आसनसुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन नक्की करा. 7 दिवस बेड सोडून खाली सतरंजी, घोंगडी किंवा चटईवर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीचा वगैरे त्रास आहे, खाली बसायला जमत नाही, त्यांनी बेडवरची गादी काढा आणि बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकून त्यावर तुम्ही झोपू शकता. बाकी 7 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. कांदा लसूणचे पदार्थसुद्धा खायचे नाहीत. बाकी तुम्ही जे काही आपलं रोजचं सात्विक जेवण, वरण भात, भाजी पोळी बनवत असाल ते तुम्ही खाऊ शकता. आणि 7 दिवस तुम्हाला पारायणसुद्धा घ्यायचं नाही. दररोज पारायण सुरू करताना सुरुवातीला देवासमोर दिवा लावायचा किंवा तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे दिवा लावायचा, धूप बत्ती लावायची, बसण्याची आसन घ्यायचं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आणि त्यानंतर स्वामी स्तवन म्हणून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. रोजचे जे अध्याय आहेत ते वाचायचे आहेत. वाचून झाल्यानंतर रोजच्या रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा. रोजच्या रोज तुम्ही कोणत्याही फळाचा, दूध, साखरेचा, खडी साखरेचा किंवा शिरा वगैरे काही असे गोड पदार्थ बनवून त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर रोज आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त महाराजांची आरती आहे ती तुम्ही करू शकता किंवा अजून कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती करू शकता. आणि 7व्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पारायणाचे उद्यापन करायचे आहे. 7व्या दिवशी सर्व अध्याय वाचून घ्यायचे. पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा किंवा वरण भात, भाजी पोळी बनवायची. एखादा गोड पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, एखादं जोडपं जेवायला बोलवायचं, त्यांना यथाशक्ती त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांना दक्षिणा द्यायची. या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही पारायण करू शकता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.